मग आता वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार 2025 जर आपण बघितला, वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार 2025, मग याची ट्रिक्स आहेत का? हे लक्षात ठेवण्याची सुद्धा मी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. बघा लक्षात घ्या, आपल्याला वैद्यकशास्त्र बघायचं आहे अगोदर. मग यांचे नाव कसे लक्षात ठेवले पाहिजे, तर याची एक ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. एक ट्रिक्स सांगतो तुम्हाला. शी इज माय डॉक्टर फ्रेंड. डॉक्टर फ्रेंड, FRIEND, फ्रेंड. आलं का लक्षात? हे नोबेलची ट्रिक्स आहे, कोणत्या? तर वैद्यकशास्त्रामधली आहे, लक्षात असू द्या, वैद्य. मग इथं काय पकडायचं तुम्हाला? शी इज माय डॉक्टर फ्रेंड. म्हणजे आता पहिले जर डॉक्टर म्हटलं म्हणजे वैद्य, लक्षात असू द्या. हा काय? तर हा वैद्यकशास्त्रातला पुरस्कार आहे, लक्षात असू द्या, वैद्य. डॉक्टर म्हटलं, शी इज माय डॉक्टर, त्यातलं डॉक्टर काय की वैद्यकशास्त्रातला पुरस्कार आहे. मग आता नावं कशी लक्षात घ्यायची? शी म्हणजे झाली शिमोन. शी म्हणजे हा झाला शिमोन साकागुची. शिमोन साकागुची. साकागुची. ओके, ठीक आहे. आता हा शिमोन साकागुची लक्षात असू द्या, तुम्हाला नाव लक्षात आलं. इज म्हणजे क्रॉस करायचं आहे, काहीच नाही. माय म्हणजे मेरी ब्रुंको. माय म्हणजे काय? ते मेरी ब्रुंको. मेरी ब्रुंको लक्षात असू द्या. आणि फ्रेड म्हणजे फ्रेड रॅम्सडेल. फ्रेड म्हणजे फ्रेड रॅम्सडेल. ठीक आहे, रॅम्सडेल लक्षात असलं पाहिजे. बघा तुम्हाला काय डिटेलमध्ये सांगितलं, म्हणजे सगळ्याचे नाव मी तुम्हाला असेच सगळ्याच्या ट्रिक्स सांगतो. ठीक आहे, म्हणजे काय लिहायचं ते ट्रिक्स आहे. शी इज माय डॉक्टर फ्रेंड. डॉक्टर म्हणजे वैद्यकशास्त्रातला नोबेल. शी म्हणजे सिमोन साकागुची, जापानची महिला, जापानची व्यक्ती आहे, लक्षात असू द्या. इकडे तुम्हाला सिमोन साकागुची हे महिला नाही आहे, पुरुष आहे. याच्यामध्ये समजा ही मेरी नावाची, आता तुम्हाला बरेच याचे नाव एवढे डेंजर आहेत, महिला आहे की पुरुष आहे सहसा लक्षात येत नाही, तर मी त्या अनुषंगाने फोटो सुद्धा टाकलेले आहे. मेरी ब्रुंको ही जी पहिली व्यक्ती आहे शी, आता आपण म्हणू शी